नमस्कार. आम्ही वर्धांनी इंग्लिश स्कूल पालपेने वाघर तालुका जिल्हा रत्नागिरी या शाळेचे विद्यार्थी आहोत. आम्ही राजगड हा किल्ला बनवलेला आहे. हे पुढील माहिती पार्थ निवड सांगणार आहे. नमस्कार. राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील व भोर गावाच्या वायव्येला 24 किमी अंतरावर नीरा, वेळंवडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुम देवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले मोक्याचे ठिकाणं होती. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला हा आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणून राजगड आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला 3 माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षांची दाखवतो, तर किल्ले राजगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे गुंजवणीस वंजावर निर्मित आहे. या किल्ल्याचा इतिहास असा आहे की राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरुम देवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजे शालिवाहन राजा ज्यांनी युद्धात शकांना हरवून इसवी सन 78 साली स्वतःच्या नावाचं शब्द सुरू केले. याने 8 वर्षांपूर्वी इसवी सन 70 साली या मुरुम देवाचा डोंगर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन 1945 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची 25 वर्षे राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम यांचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद, बेलाट आणि बळकट राजगड आजही आपल्या हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी घरावरची जागा पुरी पडू लागल्याने राजधानी त्या मानाने ऐसपेस आणि दुर्गम अशा राजगडावर नेली. राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळ्यांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना राज्य विस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला आहे. जेम्स डल्स बुक ऑम्बे साकी मुस्तफे त्याच्या मासिरे राजगड हा किल्ला अतिशय त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय म्हणता येईल. त्याचा घेरा 12 कोसांचा आहे आणि घनखैर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरू शकत नाही. येथे पावसाळ्याचा फक्त वाट मिळू शकते, इतर कोणत्याही त्यातून जाऊ शकत नाही. मोहम्मद हाशिम खलीखान हा मुस्तफा-ए-मोहम्मद शाही नामक ग्रंथामध्ये म्हणतो, राजगड किल्ल्याचे मी कसे काही वर्णन करू. काय त्या किल्ल्याची उंची, काय त्या किल्ल्याचा विस्तार, जणू काही आकाशात पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणार. पाताळातील ऋषभ ओरडत असावा. त्या भागात सापाचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्र वस्तू दिसत होते. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले होते. राजगड किल्ला म्हणजे डोंगराचा रांग, त्याचा घेर 12 कोसांचा. त्याला सगळीकडून वेढ घालणे कठीण होते. सातवाहनपूर्व म्हणजे साधारण 2000 वर्षांपूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रह्मर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव व याच ब्रह्मर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रह्मर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरुमदेव. हा किल्ला बहमानी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने मानांकन मिळाले आहे. धन्यवाद.